हाय, श्री गुरुदेव दत्त. तर काल मला एक स्वप्न पडला आणि त्याचा अर्थ मला कळत नाही आहे. आणि असं खूप वेळा मला स्वप्न पडतात, पण मला म्हणजे आजपर्यंत कोणाशी शेअर केलं नव्हतं आणि आत्ता मला तुमच्याशी शेअर करू वाटते. तर मला एक काल स्वप्न पडला की त्यामध्ये मोराळ्याचे त्रिमूर्ती माझ्या स्वप्नात आलेले होते. खरंच. आणि ते काय म्हणजे स्वप्न होतं ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. जर तुम्हाला त्याचा अर्थ कळत असेल तर प्लीज मला सांगा. तर काल स्वप्नामध्ये अगोदर म्हणजे काका दिसले आणि मोराळेमध्ये मी म्हणजे होते आणि मला काका दिसले आणि काका आणि सेवेकरी असं म्हणजे आसन म्हणजे बसवत होते, कशाची तरी तयारी करत होते आणि कशाची म्हणजे गणपतीचं असं काहीतरी गणपतीचं घोषणा होत होतं आणि गणपतीचं म्हणजे आसन म्हणजे बसवल्यासारखं आणि म्हणजे काहीतरी कार्यक्रम असल्यासारखं ते सगळं तयारी चालू होतं. मी पण तिथं होते आणि सेवेकरी काम करत होते. मी पण म्हणजे होते त्यात आणि बाहेर म्हणजे काका म्हणजे काकांनी ते सगळे म्हणजे ते करत होते आणि मी म्हणजे बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर सेवेकरी सगळं म्हणजे कागद घालत होते. म्हणजे प्लास्टिक कागद कशावर तरी घालत होते. पाऊस येत होता आणि पावसात तसंच ते भिजत होते आणि मीही भिजत होते आणि माझी मुलगी होती आणि माझी मुलगी भिजत होती आणि तिला मी ओरडले की पावसात भिजू नको आणि तिला मी म्हणजे ओरडताना म्हणजे एक म्हणजे तिचे कपडे मी म्हणजे काढत होते. वरचा स्वेटर होता. मी ते काढत होते तर मला आतमध्ये बंडूदादा दिसले आणि बंडूदादा काहीतरी लिहित होते आणि मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याकडे ते वही होती ते माझ्या हातात घेतले आणि घेतल्यानंतरनं मी परत म्हणजे म्हणजे कोणतरी बोलवल्यासारखं झालं ते परत हातात घेऊन तसंच म्हणजे बाहेर आल्यासारखं आणि परत ते म्हणजे पळत येऊन आणि परत मी बंडूदादांना दिले आणि आणि तिथंच मी बंडूदादाजवळच बसले आणि 2 ताई आल्या आणि ते मला विचारले ते वही घेतले आणि ते मला विचारले की हे कन्नड आणि मराठी आहे का? आणि हो मी सांगितलं की हो ताई हे कन्नड आणि हे मराठी आहे असं सांगितलं आणि बंडूदादा पण साईडला होते. तर त्याच्यानंतर तिथून उठून मी म्हणजे पूर्ण असं हॉलसारखं होतं आणि म्हणजे खुर्च्या वगैरे घातलेले होते आणि पुढं म्हणजे थोडं स्पेस होतं आणि तिथे जाऊन मी म्हणजे पुढच्या स्पेसला जाऊन तिथे जाऊन बसले एकटी आणि बसल्यानंतर शिवदत्त महाराज दिसले. शिवदत्त महाराज आणि काही पोरं खेळत होते. खेळताना म्हणजे शिवदत्त महाराज पडले आणि ते रडायला लागले आणि पडल्यानंतर म्हणजे मी एकदम म्हणजे तिथं बसलेले आणि मी एकदम शिवदत्त महाराजांना हाक दिली. हाक दिल्यानंतर शिवदत्त महाराज पळत येऊन माझ्या मांडीवर बसले आणि मांडीवर बसल्यानंतर मी त्यांना म्हणजे बोलायला लागले म्हणजे म्हणजे समाधान करू लागले. तर शिवदत्त महाराज पळत येऊन म्हणजे माझ्या मांडीवर बसलेलं मला अजूनही डोळ्यासमोर येतंय. तर शिवदत्त महाराजांना म्हणजे घेऊन बसलेले तर बंडूदादा माझ्यासमोरून बसा असं सांगून म्हणजे बाहेर गेले. तर तिथं सगळं कार्यक्रमाचं वातावरण होतं. काहीतरी कार्यक्रम चालू होतं. असं मला म्हणजे स्वप्न पडलं. याचा अर्थ मला म्हणजे काही कळालं नाही. ह्याचा अर्थ काय होतं? मला कालच हा स्वप्न पडला आणि मी म्हणजे ते सगळं माझ्या डोळ्यासमोर अजूनसुद्धा येत आहे. पण त्याचा अर्थ खूप वेळा मला काही ना काही स्वप्न पडतात. पण त्याचा अर्थ मला कळत नाही. आणि आता जे पडलेलं आहे ते मी तुमच्याशी शेअर करू वाटलं आणि ज्यांना ह्या स्वप्नाचा अर्थ कळालं त्याने प्लीज मला सांगा. बाय श्री गुरुदेव दत्त.